उपस्थित असलेले माझे गुरुवर्य आणि संत साहित्यातले आमचे आधारवड आदरणीय वडवे सर, महानुभाव साहित्यातील संशोधनाच्या क्षेत्रातलं अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे डॉक्टर महंत सोनपेठकर बाबा, आदरणीय संदीप तडसजी आणि माझ्या समवेत नभ कदम सर आणि प्राध्यापक चक्रधर कोठी सर त्यांनी डॉक्टर सुभाष बागल यांच्या ग्रंथावर जे विवेचन केलेलं आहे त्या विवेचनाच्या अनुषंगानं सुंदर अशी मांडणी त्यांनी केलेली आहे. जेवणाच्या नंतरचा सत्र हे थोडं स्थूल सत्र जास्त म्हणून वातावरण हलकं करण्यासाठी तडतडणारे ऊन साहातो मराठवाडा, तडतडणारे ऊन साहातो मराठवाडा, तरी आनंदाचे गाणे गातो मराठवाडा. कारण इथं ऊन सहाण्याची शक्ती आहे, सहनशीलता आहे आणि आनंदाचं गाणं गाण्याची सुद्धा या मराठवाड्यामध्ये ताकद आहे. दोन्हीही ग्रंथांचं म्हणजे जे ग्रंथ डॉक्टर सुभाष बागल यांनी लिहिलेले आहेत त्यामधला पहिला जो ग्रंथ आहे तो संत तुकारामाचे अभंग एक चिंतन आणि त्याच्यावर नभ कदम सरांनी अत्यंत सुंदर असं विवेचन केलेलं आहे. आणि दुसरा जो ग्रंथ आहे तो महानुभाव तत्वविचार व मूल्यदृष्टी, यावर चक्रधर कोठी सरांनी आपलं मंतव्य मांडलेलं आहे. या दोन्ही ग्रंथांच्या एकूण पार्श्वभूमीवर मी थोडं बोलणार नाही. तुलनात्मक महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचा डॉक्टर सुभाष बागल यांनी आपल्या ग्रंथात कोणता वेध घेतलेला आहे, किंबहुना या दोन्ही संप्रदायांची काय तत्वप्रणाली आहे, या अनुषंगानं सूत्रबद्ध स्वरूपामध्ये अगदी थोडक्यामध्ये मी माझं मंतव्य या ठिकाणी ठेवतो. मुळामध्ये 12व्या-13व्या शतकामध्ये हे जे संप्रदाय निर्माण झाले त्या सर्व संप्रदायाची प्रेरणा ही पंथीय प्रेरणा आहे. असं जरी असलं तरी या संप्रदायाचं सामाजिक अंग उपेक्षणीय नाही. संप्रदाय हा मग तो महानुभाव संप्रदाय असो की तो चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभाव संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय असो, ज्या ठिकाणी जे दोन पुस्तकं आहेत ते दोन्ही काळामध्ये घडलेले जवळपास 300-400 वर्षाच्या अंतराचा हा फरक आहे. कारण तुकारामांचा कालखंड हा 17वं शतक आहे आणि चक्रधर स्वामींचा कालखंड हे 12वं-13वं शतक आहे. शतकाचा जर विचार केला आणि महानुभावांच्या अवतार कार्याचा जर विचार केला तर महानुभावांचे 2 अवतार हे पौराणिक आहेत. एक दत्तात्रेय प्रभू आणि दुसरा जो अवतार आहे श्रीकृष्ण हे पुराणात आलेले अवतार आहे. आणि 3 जे अवतार आहेत ते कलियुगीचे अवतार आहेत. म्हणजे ते एका अर्थाने ते ऐतिहासिक आहेत. म्हणजे चक्रधर स्वामी श्री गोविंद, त्यांचे गुरु श्री गोविंद प्रभू आणि गोविंद प्रभूंचे गुरु श्री चक्रपाणी अर्थात चांगदेवराव, त्यांचे गुरु श्री दत्तात्रेय प्रभू. म्हणून या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभू अधिकारण असं जे चक्रधर स्वामीनं म्हटलेलं आहे ती अशी ही गुरु परंपरा आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये श्रीकृष्ण हा वर का घेतला, तो एक नंबरला थोडं सुतवाच्य केलं चक्रधर कोठींनी सुतवाच्य केलं. पण महानुभाव हे श्रीकृष्णाला द्वापार युगातला अवतार मानतात आणि द्वापार युग हे संपलेलं आहे. चक्रधर स्वामींनी या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभू अधिकारण जेव्हा म्हटलेलं आहे तेव्हा दत्तात्रेय प्रभूचा अवतार हा महानुभाव 4ही युगामध्ये मानतात. म्हणून तो अवतार 2 नंबरला घेतलेला आहे. आणि एका अर्थानं त्याचाही उल्लेख झाला की चक्रधर म्हणजे महानुभाव हे एकमुखी दत्तात्रेय मानतात. इतर संप्रदायाने जे त्रिमुखी दत्तात्रेय मानलेला आहे, महानुभाव असं मानतात की परमेश्वर हा ज्ञान देण्यासाठी प्राधान्यानं ज्ञान ज्या जीवाला द्यायचे त्याच जीवाच्या देहामध्ये अवतार धारण करतात. म्हणून ज्ञान जर मनुष्यांना द्यायचं आहे तर मनुष्य देहच चांगला ना. म्हणजे देहाची म्हणजे देह पतित असेल, मग गर्भातून असेल किंवा मग दवडणे, असे 3 अवताराचे सुद्धा प्रकार आहेत. ते संकल्पना त्या पुस्तकात आलेलीच आहे. फक्त सांगायचं असं आहे की काय साम्य आहेत आणि काय भिन्नता आहे. महाराज ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत बंडगर सर, त्यांचं होय होय वारकरी फार सुंदर पुस्तक आलेलं आहे, सर्वांनी मुळातून वाचलं पाहिजे. पण हे
संत तुकारामाचा एक अभंग आहे की सोने नाणे आम्हा मृतिके समान. म्हणजे चक्रधर स्वामींनी ज्या पद्धतीनं लोणारला राजा कानरदेव त्यांना आसूची थैली अर्पण करायला आला आणि स्वामीनं एकदा त्या आसूच्या थैलीकडं पाहिलं आणि एकदा मातीकडं पाहिलं. ही निस्पृहता चक्रधर स्वामींच्या ठिकाणी होती. त्याचाच उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा तुकाराम महाराजांना सोनं दिलं असं म्हणतात किंवा दिलं, तेव्हा महाराज ते अभंगात आलेलं आहे. म्हणजे दिलं की नाही ही कल्पना मला माहीत नाही, महाराज आहे तिथं, पण त्यांचा एक अभंग आहे की सोने नाणे आम्हा मृतिके समान. म्हणजे ही जी राव आणि रंक म्हणजे सर्वांना, म्हणजे मला या गोष्टीची गरज नाही आहे, मला या गोष्टीची गरज नाही. जी गरज दोघांच्या ठिकाणी मूळ आहे ती गरज अशी आहे, बुडती हे जन न देखवे डोळान म्हणूनही कळवळा येत असे. जे एकच प्रेरणा आहे समाजामध्ये. स्वामी जे म्हणतात ना की एकदा स्वामींच्या शिष्यांना कोणीतरी त्रास देतं आणि स्वामी म्हणतात तुम्ही हे उघडे नागडे दिसतात म्हणून यांना त्रास देत असाल तर त्याच्या पाठीमागं सुद्धा कोणीतरी आहे हे लक्षात घ्या. मग त्यांनी जर तुम्हाला काही त्रास दिला तर मग तुमचं काय होईल? म्हणजे याच्या पाठीमागं सुद्धा एक कोणीतरी आहे. आणि पुन्हा एकदा आऊसा म्हणते की स्वामी आता तुम्ही उत्तरापंथे चाललेला तर आमचं कसं? तर चक्रधर म्हणतात पोरे हो यांनी काही तुमचेच करावे. अनेक जीवाच्या सातरी या पडल्या असती त्याशी काही आणखी देव असे. म्हणजे इथं एवढ्या जीवाच्या राशी पडलेल्या आहेत, असंख्य जीव उद्धारायचे आहेत आणि तुमचं काम झालेलं आहे. वचनरूप परमेश्वर तुमच्याजवळ आहे. मला वाटतं 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी दिलेला वचन हा शब्द आणि 12व्या शतकामध्ये महात्मा चक्रधर स्वामींनी किंवा चक्रधर स्वामींनी दिलेला वचन हा शब्द अत्यंत उलथापालथ झालेल्या तमामध्ये आणि अज्ञानामध्ये अंधश्रद्धेमध्ये रूढीग्रस्त झालेल्या समाजाला प्रॉमिस जर कोणी दिला असेल तर ते पहिल्यांदा चक्रधरांनी आणि बसवेश्वरांनी दिलेलं आहे की मी तुझ्या पाठीमागे तू उभा ठाकीलासी पुरे सिद्धे ते येथोन जेल की. हे जे बळ आहे की तू फक्त उभा राहा. म्हणजे दोघांची प्रेरणा सारखीच आहे. इकडं चक्रधर स्वामीने जे बंड पुकारलेलं आहे ते 3 प्रकारचं बंड आहे. एक भाषेचं बंड आहे, एक सामाजिक बंड आहे. भाषेचं बंड म्हणजे संस्कृत नाकारून मराठीला पुरस्कार केलेला आहे, लोकभाषा मराठीचा स्वीकार, हे भाषेचंच बंड आहे. आणि ते बंड पैठणपासून केलेलं आहे सुरू. पहिल्यांदा चक्रधर पैठणपासून लोकांतात आले, लक्षात घ्या. त्याच्या अगोदर 12 वर्ष चक्रधर स्वामी एकांतात होते. आणि मराठी साहित्यामध्ये स्वामी बोललेच पहिल्यांदा सालबर्डीला आहेत. आणि पहिलं वचन जे बोलले ते वचनही अप्रतिम आहे. येथ शरण आले या काही मरण असे. हे जे वचन आहे हे वचन म्हणजे जो कुणी मला शरण येईल त्याचं मरण मी चुकवायला तयार आहे. हा आत्मविश्वास आहे. मला कुठंतरी श्रीकृष्णाकडे जावं लागतं की चक्रधर स्वामीसारखं श्रीकृष्ण महाराज 18व्या अध्यायात म्हणतात सर्व धर्मान परितेजे मामेकम शरणं व्रजा अहम धर्मा पापेत भयो मोक्ष ईशामी मासुचे. मला वाटतं असं एकदम डायरेक्ट पद्धतीनं आणि आश्वस्त करणारा हा अवतार मला तिथं दिसतो. आणि त्याचीच पुनरावृत्ती मला स्वामींच्या सूत्रामध्ये दिसते. हीच भावना कुठेतरी मला संत तुकारामाच्या अभंगात दिसते. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा बंधू, सखा सोयरा कृष्ण माझा. म्हणजे मी सर्व कृष्णमय झालेला आहो. जे तोमेव माता च पिता तोमेव बंधू सखा तोमेव, हे जे संस्कृतमधलं सूत्र आहे किंवा संस्कृतमधलं जे हे आहे सुभाषित आहे. ते सुभाषित वारंवार म्हटल्यामुळं आणि सुभाष बागलवरच बोलायचे, पुन्हा सुभाषित असं ते सुभाष हा शब्द त्याच्यात येऊ लागला मला. आणि दोन्ही पुस्तकं सुभाषरावचेच आहेत. म्हणजे ही मूल्यदृष्टी मला जो भगवंताबद्दलचा विचार आहे की नको नको मना गुंतू मायाजळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची या उडी पडेल वा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणिक सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कुणी एका चक्रपाणी वांचून या. हा जो चक्रपाणी आहे ज्याच्या हातात चक्र आहे. आता आम्ही महानुभाव संप्रदायाचे अभ्यासक म्हणून त्याचा संदर्भ कृष्णाशी लावतोय अशातला नव्हे भाग. हे चक्र हातात तेरले पांडवांना रंग आणणारा पांडुरंग म्हणजे विठ्ठल तर आहेच पण पांडवांना
म्हणजे ही जी समता मला दिसते, जे विठ्ठल जोशांच्या सुनांना ताक वाढलेले असताना श्रीप्रभू तिथं जातात आणि त्यांना दूध वाढतात. बघा, चक्रधर स्वामींनी आटन करून जीवांना ज्ञान दिलं. श्रीप्रभू एका जाग्यावर स्थिर राहून कुटुंबापासून आणि व्यक्तीपासून त्यांनी ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे एक अवतार कुटुंबापासून सुरू करतात, जीव भेटेल त्याला परमेश्वर ज्ञान देतात. ते श्रीकृष्ण महाराज आहेत, चक्रधर स्वामी आहेत, दत्तात्रयांचं तर दर्शन अमोघच आहे. जे हे सगळे अवतार आपण जेव्हा पाहतो, किंवा चक्रपाणी महाराजांचं पाहिलं तर तेही 52 पुरुषांना ज्ञान देतात आणि द्वारावतीला म्हणजे द्वारकेला सकाळी एका हातामध्ये खराटा आणि एका हातामध्ये सूप घेऊन चालतात आणि गाव सगळं स्वच्छ करतात. ही जी भूमिका आहे, म्हणून मला कुठंतरी वाटतं की ही पारखण्याची जी गोष्ट आहे. म्हणून संत तुकाराम असं म्हणतात, ताकही पांढरे दूधही पांढरे परी चवी जेवणारे जाणत होते. की चव ही जेवणाऱ्याला माहीत असते. आणि हीच भावना नको नको मना गुंतू माया जाळी याही अभंगात आलेली आहे. आणि विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ हाही अभंग तसाच आहे. इकडं भेदाभेद नको आहे तर स्वामी इकडं म्हणतात, तुम्हा परस्परे प्रीती व्हावे की तुम्ही अच्युत गोत्रीय की गा, तुमचं एकच गोत्र आहे. तुम्ही तर कुळ जात धर्म शिखा सूत्र या सगळ्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा माझ्या सहवासात आल्यात तेव्हा तुमचं एकच गोत्र असलं पाहिजे, एकच कुळ असलं पाहिजे. ते कुळ म्हणजे अच्युत, अच्युत गोत्रीय की गा. अच्युत म्हणजे जे परमेश्वरापासून मिळणारं जे पद आहे ते किंवा लाभ आहे तो नष्ट न होणार आहे, नष्ट न होणार, अच्युत आढळ अशा स्वरूपाचं. तुम्ही अच्युत गोत्रीय की गा, तुम्हा परस्परे प्रीती होवावी की. अशा पद्धतीची जी स्पृश्य अस्पृश्यतेची भावना आहे, किंवा रावो तैसा रंकू हीच त्यांची भावना आहे. म्हणजे एक समानता आहे. म्हणजे इकडं परमेश्वर भेटीची तळमळ आहे की जीव अधोमुख असते किंवा जीवानं परमेश्वराची आराधना केली पाहिजे. त्याच पद्धतीने इकडं कन्या सासूरशी जाईन मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवन किंवा भेटशी केशवा, ही यांची भावना आहे. बाकी काहीच व्हायचं नाही. चक्रधर स्वामींचे सूत्र म्हणजे मानवजातीला मिळालेला एक ठेवा आहे. बाकी काहीच व्हायचं नाही. मनुष्य मात्र होणे असावे. पद प्रतिष्ठा संपत्ती सौंदर्य ह्या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत, क्षणिक आहेत, नष्ट होणाऱ्या आहेत. फक्त असं राधाकृष्णांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की माणसानं पक्षासारखं आकाशात विमानातून बसून उडायला शिकलेलं आहे, माशासारखं पाणबुडीतून समुद्रात पोहायला शिकलेलं आहे. हिवाळ्यामध्ये उन्हाळा घरात वातानुकूलित यंत्र बसवलेली आहेत. हिमालयातला बर्फ तुमच्या फ्रीजमध्ये तयार होऊ राहिलेला आहे, पण त्याला 2 पावलं नीट या पृथ्वीवर माणूस म्हणून चालता आलेलं नाही. त्याला माणूस होण्याचा जो एक समान धागा, एक समान संकल्पना या दोघांच्या ठिकाणी आहे, मला वाटतं ती फारच महत्त्वाची आहे. आयुष्याच्या बाबतीत सुद्धा कोणते मुंगीला सुद्धा वैरी न मानणारे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असं म्हटणारे संत तुकाराम महाराज, आणि त्याच पद्धतीने तुमचेनी मुंगी रांडणं होवावी असं म्हणणारे श्री चक्रधर स्वामी. आहाराच्या बाबतीत पहिलं डाईट, ज्याला आपण म्हणतो आता डाएट म्हणतो ना, आहारशास्त्र, आहार संतुलन आहार कसा घ्यावा किंवा संतुलित आहार कसा घ्यावा, याच्यासाठी चक्रधर स्वामींनी सांगितलं की प्राणाशी आहारू द्यावा, इंद्रियाशी न द्यावा, रेंद्रिया चेंदिया दरू भरीजी. ही पारख मला वाटतं या पुस्तकामधून आलेली आहे. श्रीकृष्ण होणं सोपं नाही. म्हणजे जिथे जिथे प्रश्न तिथे तिथे कृष्ण. म्हणजे जिथे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर कृष्णानं दिलेलं आहे. म्हणजे कृष्ण होणं साधं नाही. राष्ट्र निर्माता कृष्ण म्हणजे हातामध्ये सुदर्शन चक्र ज्याच्या आहे आणि एका गुन्ह्याला जो शिरछेद करू शकतो, पण 100 गुन्हे सहन करण्याची ताकद आहे, तो आहे श्रीकृष्ण. हातामध्ये शस्त्र असूनही ज्याच्या दुसऱ्या हातात बासरी आहे, तो आहे श्रीकृष्ण. म्हणजे कृष्णाबद्दल भरपूर काही बोलता येण्यासारखं आहे. त्यांनी त्याच्यामध्ये मांडले श्रीकृष्ण श्री दत्तात्रय या 2 अवतारासंबंधीचं विवेचन धर्मतत्वज्ञानाला अथवा प्राचीन साहित्याला धार्मिक विचार किंवा प्रतिगामी किंवा जुन्या काळातील विचार म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. म्हणजे हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आलेला आहे. किंवा मध्ययुगीन साहित्याकडं फारसं कुणी वळत नाही, कारण ते
खूप वर्षाखालचं साहित्य आहे आणि त्याचं चिंतन मनन करायला फारसे विद्यार्थी तयार होत नाहीत. ही एक भावना. काही गोष्टी मला या ठिकाणी एक दोन मर्यादा म्हणता येणार नाहीत, पण त्या प्रश्न क्रमांक 63वर श्री दत्तात्रेय प्रभू आद कारण असं आलेलं आहे. त्याच्यानंतर श्री दत्तात्रेयाचे गुरु श्रीकृष्ण असं एक प्रश्न क्रमांक 37वर आलेलं आहे. आणि श्रीकृष्ण हे नाव एकेरी बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू यांच्या कृतीतून विचारधारा स्पष्ट करताना 1000 वर्षापूर्वी असा एक शब्द प्रयोग तिथं आलेला आहे. म्हणजे अशा काही छोट्याशा ज्याला काय म्हणू आपण की नजरेआड करण्यासारख्याच काही दोष आहेत, पण काही गुण मात्र मी सांगायला नक्कीच या ठिकाणी तुम्हाला मला आनंद होईल. अधर्म अनैतिकता याच्या विरोधात श्रीकृष्णाने भूमिका घेतलेली आहे. श्रीकृष्ण हा धर्म आणि नीतिमत्तेचा पालन करता आहे. श्रीकृष्णाला कर्मयोग हवा आहे, मग तो नीतियुक्त हवा आहे. श्रीकृष्णाने एकापेक्षा अधिक विचार केले, लढीवाळ लीला केल्या, स्त्रियांना समान अधिकार दिला. हाच कृष्ण बागलसरांनी याच्यामध्ये मांडलेला आहे. एकंदरीत पाहता दोन्ही पुस्तकावर बोलण्याला एक वेगळाच आयाम आपल्याला या ठिकाणी देता येईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट एक उदाहरण म्हणून सांगतो की किती अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये दोन्हीही प्रकारच्या संतांच्या म्हणजे चक्रधर स्वामींची आणि तुकारामांची सुद्धा भूमिका ही विद्रोहीच राहिलेली आहे. म्हणून तर हेमाडित पंडित किंवा हेमाद्री पंडित यांनी असं म्हटलेलं आहे की हे आमचा धर्म उच्छेदिती. काय कारण होतं हा धर्म उच्छेदित करण्याची? कारण कर्मकांडाला विरोध केला होता चक्रधर स्वामींनी, जातीयतेला विरोध केला होता, स्त्रियांना ते समान अधिकार देत होते. तुमचा तो जीव आणि या काही जीवलिया अशा पद्धतीचं तुमचा जीव आहे आणि यांना काही जीवच नाही किंवा यांचा जीव फारच सामान्य असं कोणतीही भूमिका त्यांच्याजवळ नव्हती. म्हणजे जे जे वस्तुनिष्ठ आहे, जे जे चांगलं आहे आणि जे जे उपकारक आहे ते समाजाला दिलं पाहिजे, ही भूमिका मला वाटतं चक्रधर स्वामी यांच्या आणि संत तुकारामाच्या याच्यामध्ये. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा प्रयत्नवाद, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या चारही मूल्यांची पाठराखण संत तुकारामाच्याही अभंगात मला दिसते आणि चक्रधर स्वामींच्याही अभंगात दिसते. चक्रधर स्वामींनी जो प्रयत्नवाद दिला, पुरुष जितुला प्रयत्न करी तया ते दैव साह्याती करी, म्हणजे पुरुष जितका प्रयत्न करतो केल्याशिवाय कसे होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एवढे सारे अभंग लिहूनही आपल्या माझे या बळे नाही मी बोलत ही नम्रता संत तुकाराम महाराजांकडे आहे. किंवा ओले बोळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, किंवा अशा अनेक अभंगाची आपल्याला या ठिकाणी पुनरावृत्ती करता येईल. एकंदरीतच दोनही पुस्तकं अत्यंत चांगल्या पद्धतीची मांडणी डॉक्टर सुभाष बागल यांनी केलेली आहे. त्यांच्याबद्दल त्या पुस्तकांच्या एकूणच लेखनाबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्या माझ्या मंतव्याला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. संत तुकारामांचे अभंग चिंतन आणि मानव